हॅलो, कशा आहात? किचन आयच्या मध्ये आपलं स्वागत. आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगाची भाजी. त्यासाठी आपण आखी कोथिंबीरच्या ह्या काड्या सकट असेच घेणार आहेत. हे बारीक करणार आहोत. थोडे वाटाणे, टोमॅटो, बाकी साहित्य बघू आता. हिरव्या मिरचीची करणार आहेत भाजी आपण. हिरव्या मिरच्या, ओलं नारळ, अद्रक लसूणची पेस्ट, धने, एक दालचिनीचा तुकडा, एक विलायची, एक लवंग आणि 2 मिरे टाकून आणि हळद. चला आपण सुरुवात करू. आपण कोथिंबीर पेस्ट होती काड्यातच चव असते खरी, त्या काड्या टाकून नाही द्यायच्या. आपण आता टोमॅटो टाकून घेऊ. हिरवी मिरची, ओलं नारळ, धने, दालचिनी, विलायची. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. ते आपलं मिक्सरला बारीक करून झाले. पण आता कढई ठेवली, तेल आपलं गरम होते. आपलं तेल टाकले. आता आपण मोहरी टाकून घेऊ फोडणीला. जिरे, अद्रक लसूण पेस्ट, त्याच्यात आपण हळद टाकून घेऊ. आता आपलं वाटण टाकून घेऊ. ते आपण चांगलं परतून घेऊ. त्यात आपण मीठ टाकलं नाही, मीठ टाकून घेऊ. हिरवे मूग, हिरव्या मिरचीचीच भाजी छान लागते. अशी भाजी आपण चांगलं परतून घेऊ. आता मसाला आता परतून झाला. आता आपण याच्यातच वाटाणे आणि मूग टाकून घेऊ. आपण आता थोडं परतून घेऊ त्याला. आता आपल्याला हे परतूस तर आपले बाजूला पाणी गरम झाले. आपण गरम पाणी टाकणार आहे. फक्त भाजीला पटकन उकळी येते आणि भाजीची चव जशाल तशी राहते. असं मसाला परतला की कधी पण असं गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. गरम पाणी टाकले की भाजीची चव चांगली येते. आता आपण थोडं मीठ टाकलं आपण अगोदर. आता हे थोडंसं टाकू आणि आता चांगली शिजून देऊ. शिजल्यावर ही भाजी व्यवस्थित घट्ट होती. शिजण्यासाठी पाणी लागते. मूग शिजली पाहिजेत आपली. चला आता ही व्यवस्थित शिजून देऊ आपण. आता आपली भाजी शिजत आली. अजून 2 मिनिट शिजू देऊ. आपली भाजी तयार झाली. आता तर आपण गॅस बंद करून भाजी सर्व करू. आता चला तर मग किचन आयच्या मध्ये हिरव्या मिरच्याची मोड आलेल्या मुगाची भाजी तयार झाली. अशी करून पहा, खा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू.